नमस्कार. आयच्या हेडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमची बरोबर म्हाका दिसता एक नवी भुमिके भितर आसात ते भाजपाचे फुडारी आनी आमदार विष्णू वाघ. आनी भुमिका नवी अशी की विधिमंडळ पक्षाचे भाजपाच्या आनी सरकाराचे ते अधिकृत रितीन आता प्रवक्ते जाल्यात. आता हातूंतल्यान दोन गजाली सिद्ध जातात की बरोच पॅचअप जाला आनीक विश्वासय बसला विष्णू बाबाचेर भाजपाचो खंयचे तरी. कित्याक घडलो हो बदल? म्हणजे पॅचअप, विश्वास बसप, कोण कारणीभूत हाका? सामके पॉझिटिव्ह सिग्नल्स भायर सरपाक सामके कितें आसता पळय, केन्नाय मळब जर काळ्या ढगांनी झाकलेलें आसत जाल्यार सूर्य लेगीत काळवंडलेलो दिसता, वातावरण सगळें दमट जाल्ल्या भशेन दिसता. पण खंय तरी वाऱ्याचो झोत येत आनी ढग जर पयस जाले जाल्यार मळब परतें निवळ जाता. त्या वाऱ्याचें नांव कितें? हांव म्हणटा अशें जालां आनी जें जालां तें बऱ्या खातीर जालां. सो ताची कारणां वचूच्या परस फुडार कसो अदीक बरो करूं येता हाचेर लक्ष दिवप चड म्हत्वाचें. Who is that person was instrumental in getting you back into the fold? ना आतां सगळेच कारणीभूत हाचें श्रेय दिवपाचें जालें जाल्यार हांव आमचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हांकां दीन, आमचे रक्षा मंत्री देशाचे मनोहर पर्रीकर हांकांय बीन दीन, आमच्या संघटनेचे कांय पदाधिकारी आसात तांकांय बीन दीन. कित्याक सगळ्यांचीच इच्छा अशी आशिल्ली की विष्णून पक्षान सक्रीय जावचो. कांय कारणां खातीर कुशीक गेला आसत जावं स्वता बाजूक रावता आसत जाल्यार ते सोडून सुद्दां मेन स्ट्रिमान रावचो आनी म्हज्यान बरेचशें काम फुडें करूं येता हो एक विश्वास त्या सगळ्यांनी म्हाका दिलो. यू आर रेजिंग नंबर ऑफ इश्यूज. कितलेशेच मुद्दे तुम्ही काडटाले, मागीर विधानसभेत सुद्दां तुम्ही काडल्यात, सरकाराच्या विरुद्ध काडल्यात किंवा सरकाराचे निदर्शनां काडपा खातीर काडल्यात. आज जेन्ना ही भूमिका घेतात, कारण विधिमंडळ पक्षाचे प्रवक्ते आणि सरकाराचे प्रवक्ते, सो ते इश्यू काडप, ते आवाज उठोवप आणि एकवटेच्यान आवाज उठयतात तांकां प्रवक्ते म्हणून प्रत्युत्तर दिवप, सर्कस जातली मातशी ना जावची ना. ना ताचें कारण म्हणजे कितें आसा, म्हजे कडेन काय बाकीच्यो कांय जबाबदाऱ्यो ना. एक म्हणजे विधिमंडळाचो प्रवक्तो म्हणून आसा, कांय बाबतींत सरकाराची भुमिका मांडपाचें काम हें म्हजे कडेन दिल्लें आसा. पण तरी आसतना बेजिकली हांव सांतांद्रेचो आमदार तो सांतांद्रेचोच आमदार म्हणून उरता. सांतांद्रेचे म्हणून जे प्रश्न आसात ते मांडटना हांव सांतांद्रेचोच आमदार आसतलो. पण विष्णू बाबा कडच्यान गोंयकारांची अपेक्षा ही सांतांद्रे पुरती केन्नाच नाशिल्ली. पण विशू मांडटात तेन्ना तुमचं स्वताचे व्यक्तिमत्व, तुमचं स्वताचो वावर, हाका लागून तुम्ही एक सांतांद्रे पुरतेच प्रश्न मांडटाले विधानसभेक सुद्दां, अशी गोंयकारांची अपेक्षा ना. ती सर्कसात जातली कारण ही जबाबदारी घेतकीर म्हाका दिसना जायतशी. ताचें कारण म्हणजे कांय इश्यूचेर जे हांव व्होकल आसा थंय हांव आसतलोच. बेजिकली कितें जालें की अशें आमकां सर्वसादारणपणे आढळून आयलें की सरकार बरी कामां खूब करता पूण ती बरी कामां लोकां मेरेन पावनात. आनी हाजे खातीर जे विरोधक आसात सरकारचे तांकां एक ओगीच मेकळें रान मेळिल्ल्या भशेन जाता की ते कितें कितें उलयत वता, कोणूच ताजो प्रतिकार करना, कोण तांकां प्रत्युत्तर दिना किंवा जे तरेन दिवपा जाय ते तरेन दिना. म्हणून अशें हें जालें की ना तांकां हें सांगूं जाय. अल्टिमेटली कांय प्रमाणांत हांवें सुद्दां वॉलंटियर केलें की हांवें सांगलें की हांव रेडी आसा, जर म्हाका तुमी जबाबदारी दितात जाल्यार निभावपाक हांव तयार आहा. म्हाका एक गजाल सांगात, हे जे तुमी म्हणटात की सरकारान कामां खूब बरी केल्यात पण ती लोकां म्हऱ्या पावनात, तुमकां प्रश्न विचारपाक जाता की तुमच्याय म्हऱ्या पावनाशिल्ले जेन्ना तुमी सरकाराची टिका करताले तेन्ना? ना, बऱ्या कामाचेर आमी टिकाच करूना. जी फक्त म्हाका एफेक्ट जाताली किंवा म्हज्या लोकांक एफेक्ट जाता अशें दिसतालें तेच विशयार हांव उलयतालो. तोय सुद्दां मागीर परतें म्हाका अशें दिसून आयलें की फक्त भायर रावून उलयलो जाल्यार कांय जायना. भितर रावून वेन यू कीप एन इंटरनल डायलॉग जाल्यार आपले सुद्दां कामाचे बद्दलची आपली नाराजी अदीक खरपणान उगडी करूं येता. आनी तेच बरोबर तेजेर वखदूय तांच्याच कडच्यान दोतोरा कडच्यानूच वखद घेवं येता. यू आर नॉट बोर्न एंड ब्रॉट अप इन अ बीजेपी कल्चर, यू आर नॉट बोर्न एंड ब्रॉट अप इन अ सॅफ्रन कल्चर. तुमकां वळखतात एक लिबरल म्हणून वळखतात. अशी परिस्थिती भितर भाजपाची कार्यपद्दती समजून ती सामकी हांगा भितर भरसपाक टायम गेलो ना. याद आसा एक 1.5 वर्सां पयलीं म्हजो इंटरव्यू घेतिल्लो पळय, तेन्ना हांवें पयलीं सांगिल्लें म्हाका एक सदांच संवय की खंयच्याय संघटनेत जर गेलो जाल्यार त्या संघटनेची एकंदर कार्यप्रणाली आनी जें कितें आसा तेजो अभ्यास करप खूब. भाजपा कडेन आमचें कांय लागचार नाशिल्लो पयलीं. जेन्ना हांव भाजपाची मेंबरशीप घेतली आनी पार्टी इलेक्शन्स जेन्ना लढले आमी त्याच सुमाराक ऑलमोस्ट ताज्याय पयलीं म्हणपा येता 1 वर्सभर पयलीं हांव भारतीय जनता पक्ष आनी संलग्न परिवार
हांची फिलॉसॉफी हिस्ट्री जी कितें आसा ही खूब बारकायेन वाचतलो तातूंत फॉर तुम्ही ती एग्जाम्पल ताच्या खूप पयलीं वाचल्या बरयलां ताचेर ना बरयलाय बीन आनी मेंबरशीप घेता घेवची पयलीं कितें करपाक जाय ना नंतरूय वाचलो हांवें उजळणी केल्या उजळणी न्ही मुद्दाम वाचली मुद्दाम कुतुहलान वाचली ओके बरें की खरेंच बाबा आतां समज गोळवलकर गुरुजीन कांय विचार मांडिल्ले दीनदयाळ उपाध्यायान मांडिल्ले हे विचार आज सुसंगत आसा काय ना आयच्या राजकारणा कडेन ते जमता काय ना हे सुद्दां वाचलें हांवें आय हॅव डन अ डीप स्टडी वॉट इज द कंक्लुजन यू अरायव्ड एट खंयचे आफ्टर रिडिंग ऑल द लिटरेचर पळय जे बरे विचार आसतात ते सदांच शाश्वत आसता बरे आसा वायटूय आसा तांचें इम्प्लिमेंटेशन हे केन्नाय जावं येता बरे आसात वायटूय आसात वायट अशें काय ना पूण बरे जे विचार आसा न्ही बरे विचार कार्यप्रणालीन हाडप हें म्हत्वाचें केन्ना केन्नाय ते कामाचें प्रेशर किंवा ताण एकंदराचो हाज्या खातीर ते विशय कुशीक पडटात केन्नाय वायट कांयच दिसलें ना पुराय हातूंत भितर कारण आय एम आस्किंग हांवें बाकीच्या कोणाक विचारनाशिल्लो हांव विष्णू बाबा विचारता म्हणून इतली खोलायेन आयडियोलॉजीचेर प्रश्न विचारता जेन्ना वाचले सगळे गजाली यू डीड नॉट फायंड एनीथींग रॉंग इन RSS ऑर BJP आयडियोलॉजी ना आयडियोलॉजी जर पळयत आयडियोलॉजी वील नेवर बी रॉंग तत्वप्रणाली म्हणून जी आसता पळय त्या तत्वप्रणालीत एक तेजे मुखार एक आपलो स्पेक्ट्रम आसता बरोबर त्या स्पेक्ट्रमान हें करतात चुकीची आसूं येता तिजी कार्यप्रणाली कार्यप्रणाली भितर दोष ते राबयतना किंवा हें करतना कार्यप्रणाली भितर दोष आढळ्ळे ना ते दोशाचेर उलोवपाचो हो हें न्ही संघटनेच्या दोशाचेर हांवें उलोवप हें बरोबर न्ही पूण कांय लेख्युनी आसात जे बरू जाय कोतान ते जाले जाल्यार अदीक हें जातलें म्हणजे म्हाका कितें दिसता अजून खूब रिकामे जागे आहा जे आमकां कळूं ना इट इज फॉर एनी पॉलिटिकल पार्टी इट इज सेम की प्रत्येक पक्षाचे कांय अशे मोकळ्या जागा आसतात त्यो भरच्यो पडटा त्यो भरूंक खूब टायम वता आनी मागीर कळटा की हें बरोबर आशिल्लें काय नाशिल्लें तें कमिंग टू दी यस्टरडेज मिटींग जी सामकी अलायन्साची डिस्कशन जातलें हें जातलें तें जातलें म्हूण सामको बोवाळ जालो आनी सुरवातीकच तुमच्या लिडर्सांनी फतवो काडलो की अलायन्साचेर कोणेच ह्या मिटिंगेक उलोवप ना म्हणून इज द पार्टी शायिंग अवे फ्रॉम टॉकिंग अबाउट अलायन्स ऑर यू सिरियसली फील दॅट दिस इज नॉट द टाइम नॉट एट ऑल आय वील टेल यू द फॅक्च्युअल पोजिशन सी अलायन्साचेर चर्चा जातली हें सांगिल्लें कोणें हें छापून आयिल्लें मिडियान नोबडी हॅड टोल्ड दॅट इट इज अ प्रोग्राम बिफोर द मिटींग जेन्ना मिटींग सुरू जाली तेन्ना मिटिंगेचो प्रोग्राम कितें एजेंडा कितें हो माननीय मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखयलो ते एजेंड्यार काय तो प्रश्न नाशिल्लो एजेंड्यारूच आमचे 8 आयटम आशिल्ले आनी मिटींग 3 सुरू जाली म्हणजे ती 2 जावपाची पूण रक्षा मंत्र्याचे फ्लायट मातशे डिले जाले 3 मिटींग जाली 6 मेरेन मिटींग चलपा आशिल्ली लास्ट आमी ती 7 मेरेन चलोवपाची ठरयली आनी आयच्या मिटींगेंत हे जे विशय आसात हे घेवपाचे हाजे व्यतिरिक्त विशय जर खंयचेय आसत जाल्यार ते परत आमी बसतले मे बी 10 तारखेर ते दिसा घेवन येता म्हणून सांगलां सो इट इज नॉट दॅट की अलायन्साचेर उलोवं नाका अशें कोणा सांगूंकूच ना पार्टी इज नॉट शायिंग अवे फ्रॉम अलायन्स नॉट एट ऑल वाय शूड पार्टी शाय अवे बिकॉज देर इज एकच खुबशे आमदारां मदीं एक अलायन्सा विशीं असंतोश आसा खुबशे आमदार कम्फर्टेबल ना ज्या तरेन मोगो काम करता ते घडये आपली पक्षाच्या बऱ्या खातीर करता आसतले आपलो पक्ष वाडोवपाक करता आसतले पूण ताका लागून तुमचे कितलेशेच आमदार हॅपी नात आनी तांकां ही गजाल प्रभावीपणान मांडपाक जाय पक्षाच्या नेतृत्वा मुखार यू एग्री दॅट दीस डिसकंटेंट इज बिकमिंग लिटल सिरियस आनी ग्रीवस कांय जाणांनी आपली भुमिका मांडल्या तांकां पक्षान सांगलां की तुमकां योग्य तें व्यासपीठ तुमचें आयकुपाक आमी दितात ते कितें फक्त मुख्यमंत्र्याकूच तें सांगलें म्हणून प्रश्न सुट्टा असो ना देर आर अदर पार्टी लिडर्स देर आर अदर सिनियर पार्टी ऑब्जर्वर्स ते येवपाचे आसात सो तांच्याय मुखार कितें ते मांडात प्रत्येकाक आपलें म्हणणें स्पश्टपणे मांडपाची संदी दितले निर्णय मागीर जो कितें आसा तो पक्ष घेतलो कितें दिसता की हे जी अलायन्सा मदीं जी एक असंतोष तयार जाला मेन कारण कितें हें अशेंच आसता निमणें कितें आमी वांगडा इलेक्शन लडले इट वॉज अ प्री पोल अलायन्स वांगडा इलेक्शन लडले वांगडा रावले सरकारांत सुद्दां आमी सहभागी करून घेतले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक आजूय बीन सरकारा मदीं 2 मंत्री हे तांचे आसात पयर जी जिल्ला पंचायत इलेक्शन जाली ते इलेक्शनांतूय मगोच्याच बरोबर आमी रावले एक सावथाचो जो पोस्ट आसा तो MG पार्टीकूच मेळ्ळो सो आमी वी हॅव बीन मेकींग देम पार्टनर्स एट एवरी स्टेप
बट जेन्ना आमी Power ऑफ द रेकॉर्ड आय एम व्हेरी क्लियर ऑफ द रेकॉर्ड भाजपाच्या आमदारा कडेन किंवा इवन मंत्र्या कडेन आनी सिनियर मंत्र्या कडेन उलयतात ऑलमोस्ट 80 to 90% ऑफ देम से की पक्षान आतां स्वतंत्र वेंचणूक लडोवपाचो विचार करचो कारण हे अलायन्साचे जे होडे आसा तो सांगोड बरो चलना म्हणून ताजेर निर्णय सगळ्यांचे म्हणणे आयकून घेतकीच जातलो ताजेर एकट्यान कोणें सांगप हें बरोबर जावचें ना ह्या असंतोशाक जबाबदार कोण जबाबदार ना खंयच्याय घरान सुद्दां समज जर 4 भाव आसले आनी ल्हान भावाकूच जर हाकाच जर कॅडबरी किंवा स्वीट्स हाडून कोणी दिता जाल्यार जाका मेळना तो थोडी कुरबूर करताच सगळे कॅडबरी मोगोकूच वतात ना अशें कांय जाणांक अशें वगीच दिसता की सत्तेचें एक मोठें पोर्शन तांचे कडेन आसा अशें दिसता तें कितपत खरें आसा हें पळोवपा जाय ताचो वेवहार्य परिणाम कितें जातलो होय पळोवपा जाय पूर्व आमी कितें जाल्लें मगो पक्षाक आमी 6 जागे सोडिल्ले तातूंतले 3 तांचे निवडून आयले सो आतां फुडें कितें होय एक प्रश्न आसा ज्या भागांनी मगोचे आमदार निवडून आयल्यात किंवा ज्या भागांनी तांचे आनीक कडेन कांय कडेन तांचे आनीक हांकां ग्रूम करतात ते थंय आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांक आनी कार्यकर्त्यांक कितें वागणूक मेळटा ती पळोवपा जाय लायक देर हॅज टू बी इनफ स्पेस न्ही म्हणजे तुम्ही कितें म्हणटात की जो असंतोष आसा तो विनाकारण ना विनाकारण अशें हांव म्हणूच ना किंवा खंयच्याय कारणां खातीर आसा अशेंय ना कांय जाणांक एक दुबाव आसा म्हणजे बाबा हे बरोबर रावतले काय ना आमच्या वांगडाच रावतले काय ना हो दुबाव आसा पण तांणी तर क्लियर केलां मगो पक्षाचे प्रिन्सिपल रुलिंग पार्टीचो फियर काय रायटफुल एप्रिहेन्शन इट इज नॉट फियर वाय शूड वी बी अफ्रेड अपॉन इट इज अ फ्री एप्रिहेन्शन इट्स अ व्हेरी सिरियस रायटफुल एप्रिहेन्शन एप्रिहेन्शन आशिल्लें जाल्यार आमचेच तशें 21 आयिल्ले म्हणजे मगो पार्टनर करनासतनाय सरकार घडोवन येतालें पण वी कॅप्ट अप द स्पिरीट ऑफ कोएलिशन जेन्ना आयलें तेन्ना तांकां घेतलेच भितर सवय आमचे 21 आसतनाय बीन घेतले ताचें कारण म्हणजे सरकार ही आनी घट जावची भुमिका आशिल्ली इतर मित्र पक्षांक घेतले ताच्या फाटल्यान तीच भुमिका आशिल्ली आज 29 जाणांचें भक्कम कोएलिशन जालें आज म्हाका दिसता की अजुनूय बीन वी आर दॅट स्ट्रॉंग काल निदान आमची पक्षाची जी मिटींग जाली तातूंत तरी पक्ष सगळो एकसंध आसा आनी एकठांय आहा दीस केम आउट क्लियरली फाल्यां परिस्थिती आयली जाल्यार पक्ष स्वतंत्र स्वबळाचेर वेंचणूक लडोवपाक तयार आसा कारण आमी सदांच म्हणटात की मगो जागी जरी कमी जिखले तरी मगो भाजपाक कितल्याशाच मतदारसंघांनी डॅमेज करपाक शकता जर युती नासली जाल्यार 3 years डावन द लायन आतां सरकार आसा वॉट इज युअर असेसमेंट 1984च्या इलेक्शन पासून भाजपान गोंयांत आपले जाळे पसरपाक सुरू केले 1989 इलेक्शनाय बीन कांय प्रमाणान लढली 1994 मगो बरोबर युती केली आणि त्याच्या नंतरच्यो भोवतेक इलेक्शन्स ही स्वतंत्रपणे लढून परत मगो बरोबरची युती जाली पण ह्या युतीन आतां रिवर्सल ऑफ रोल जाल्लो आसा जो रोल एक तेंपार मगोचो आशिल्लो हो रोल आज BJP कडेन आयला जो रोल एका तेंपार BJPचो आशिल्लो तो रोल आज मगो पक्षा कडेन गेला मगो पक्षाची आपली बलस्थानां आसात तांचे फॉलोवर आसात तांची आयडियोलॉजी आसा प्रत्येकाक आपले राजकीय तत्वज्ञान आनी राजकीय अस्तित्व राखपाचो वाडोवपाचो अधिकार आसा तसोच आमकांय बी आसा भारतीय जनता पक्ष जेन्ना निवडणुकीची न्ही संघटनात्मक बांधणीची जेन्ना तयारी करता कित्याक निवडणुको आमच्या खातीर गौण आमकां महत्वाचें स्वबळाचेर वेंचणूक लडोवप फिजिबल काय नॉट फिजिबल आमकां महत्वाचें आसता ती संघटनात्मक बांधणी आमची नदर अशी आसता की 40 मतदारसंघान आमची बांधणी अशी जावंक जाय की फाल्यां जर तसोच वेळ आयलो 40 सीट्स लडपाचे जाल्यार 40 सीट्स लडपाची आमची तयारी ते मगोय म्हणटा प्रत्येकान म्हणचें मगो म्हणटा हाच्या बद्दल आमकां कांय ना तांची ताकद तांकां खबर आहा पण भारतीय जनता पक्षाची तरी नक्की आसा इतली आसा की आज ह्या क्षणाक सुद्दां 32 ते 33 मतदारसंघांनी आमची प्राथमीक सदस्य नोंदणी आनी बाकीची आसा ही जवळ जवळ पूर्ण जाल्ली आहा